आज नागपंचमीचा संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा होता. त्यासाठी आम्ही दुपारीच कामाला लागलो. कामं पुष्कळ होते. एकटी बाई काय काय करणार, कुठं कुठं हात लावणार, म्हणून मी स्वतः सुमित्राला मदत केली आणि करंज्या वगैरे बनवू लागलो. आज आम्ही काय काय केलं, कशी गंमत आली हे बनवायला, संध्याकाळचं जेवण कसं झालं, सर्व काही या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. कृपया हा व्हिडिओ संपूर्ण पहा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. पहा आजचा नागपंचमीचा स्पेशल ब्लॉग. आब्बा बाबा बाबा मस्त चालला सुमित्राचा नागपंचमीचा फराळ. काका बनवत होतच. लाडू बनवले. हा करंज्या बनवासाठी. आबा लाडू तू ना बनवून टाकले का आता एवढ्या लवकर? हो, पहिले लाडू बनवून घ्या म्हणलं. हा एकदमच म्हणलं. आता हे का तू चालू आहे आता आता करंज्या बनवायच्या आहे. करंज्या. चांगलाच जबरदस्त भेद केला मग तूनच. हा चालू आहे आता खलामध्ये. बघा कसा गावाकडला मिक्सर, दगडी खल गावाकडलं मिक्सर आहे. चवदार अन्न बनते याच्यात. आता चालू आहे सुमित आता कांडकूड करणं तीर. कसं आहे भावनो, मी तिकडल्या घरी बसून होतो. मला व्हिडिओ एडिट करायचे होते. मी सकाळी आम्ही मग पूजा केली. कसं कसं झालं. सकाळी आम्ही का खाल्लं म्हणजे काही नियम असते खायचे. नागपंचमीच्या दिवशी सकाळी खायचे नियम असते. ते का खाल्ले पाहिजे, त्याचे आरोग्य फायदे काय, सर्व काही त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. लाडू तर आता बनलेच. आता सुमित्राचे आता करंज्या बनवायचे आहे. आता सुमित्रा तू असं कर, ते मी कांडकुंड करून देतो. तू एकटी बाई आहे. का करशील सांग बरं संध्याकाळपर्यंत. हा का मी काढतो आता. ते आता माझ्याकडे उठ तू. आता जे आहे ते बाकीचं काम कर. आता मी ते कांडकुंड करतो. लावलं आता भावांनो हे. एकटी बाई का करा म्हणला. तुम्ही आता हे कांडकुंड करून देतो. खीर आणि गुड कांडकुंड करून देतो. करंज्या सुद्धा मी भरून देतो. गेल्या वर्षी तू सुद्धा त्या वर्षी सुद्धा मी करंज्या अशात कांडकुंड करून दिलं, भरून दिलं. हे व्हिडिओ आमचं कुटुंब व्हिडिओ या आमच्या चॅनलवर टाकले होते. पण त्याच्यावर आम्ही सध्या जास्त काम करत नाही. कारण त्यात आम्ही लहान व्हिडिओ टाकू हे चॅनल आमचं खराब झालं होतं. लहान व्हिडिओ पाहिलं ते मोठे व्हिडिओ पाहत नाहीत. त्यामुळे मी तिथं आम्ही जास्त काही काम करत नाही. म्हणून आम्ही हे नवीन चॅनल काढलं. याने तुम्ही जास्त त्याचं सपोर्ट करा. आणि पहा आमचं आता हे काका आमचं बनते संध्याकाळपर्यंत. तुम्ही आता पहा आमचे व्हिडिओ आता आहे तुरतच. आता हे मी कांडकुंड करून देतो. आता हे आतापर्यंत हे तीर काढून झाले. थोडंसं गुळ काढून याच्यात मिसळा केला आणि थोडंसं पुन्हा हे गुळ पुन्हा हा येळवा कांडता. मी हे काम करेपर्यंत सुमित्राने तिकडे बघा का लावला वाटतं. का होते पात्या बनवता. पात्या म्हणजे करंज्या बनवासाठी लागत नाही का पात्या. त्या पात्या बनवत आहे. हे मोड निपटलं का हे चांगलं हे सारण मस्त मिक्स करून घेतो. झाल्या मग मला करंज्या बनवायच्या आहे. कारण तर एकटी बाईले काम करून लागा लागते. सपोर्ट पाहिजे ना. आता हे मी टाकतो आता याच्यामध्ये आता. आणि हा खल किती कमी येते भावांनो गावाकडला खल. हा तुम्ही चेक करा. इथं तुम्हाला दिसत आहे तर व्हिडिओ संपल्यावर तुम्ही चेक करा आणि वाटल्यास तुम्ही हा खल घेऊ शकता. चालू आहे भावांनो आता करंज्या भरणं. आता हे ह्याची पाती ठेवली. आता याचं सारण भरतो आता याचं. बघा आता भावांनो हे असं आता चालू आहे. आता चुकते का करंजी लय दिवाळी गेल्या वर्षी बनवली तेव्हापासून काम नाही पडलं करंजी. तर कसं आहे आता आपले कान मायने वाळे होते. त्यामुळे आपल्याला जुन्याप्रमाणे अनेक गोष्टी लक्षात नाही राहत. जुन्या राहते पण नवीन जे मी शिकलो ते मी भुलून जातो. आता कशी बनली माहीत नाही मला करंजी. आता अशी मी कदाचित ह्याची बनली तेवढं खास नाही बनली. हे आता फोगी खोलगड भाग आला तेवढी खास नाही बनली वाटते करंजी. पण मी प्रयत्न केला भावांना. हे बघा अशी बनली. एवढी खास नाही पण पाहतो आता बनवून पाहतो. आता बाकीचे आता कशा बनते तर पाहतो आता बनवून. तेव्हा समजतं ते नाही वा हे ते. हां आता बघा भावांना मी हे डायरेक्ट पीठ टाकत नाही. तो सुमित्राने पीठ टाकून दिलं पाय. हां आता मी मला पीठ नाही टाकलं. हो का सुमित्रा टाकलंच नाही वाटते. आता दुसरी आता बनवून पाहतो आता कशी बनते. तर कान मान व्हायचे त्यामुळे झोप नाही होत बरोबर. त्यामुळे मग दिमागाने काम करत. जीवन जगणं आता भावना आता पद्धतशीर खोली आल्या पाहिजे. तसं पद्धतशीर टाकावं लागते. आता येतात आपले हात कुठं बसून राहते. बायाचे हात बसून राहते. साथ द्यासाठी आता हे असं करत नाही. बघा आता आता हे अशी
थोडंसं दाबून घ्यायचं. तुम्हाला माहीतच आहे कदाचित, पण आमची पद्धत आम्ही सांगतो भावांना. तुम्हाला सहज पडते कशी करंजी बनवायची तर, पण आमची पद्धत आम्ही दाखवून गेलो भावांना. असं आहे ते. आता मी कशी बनवली पद्धत बघा भावांना. आता हे दुसरी करंजी हे अशा प्रकारे बनली. कशी बनली सांगा बरं. ठेवतो येतो. आता बाकीच्या आता करंजी आहे तेवढ्या करंजी आता भरतो. आता बघा मित्रांनो, आज आम्ही काय काय बनवलं. या करंज्या, हे लाडू, वडे, सुकडी एवढे पदार्थ बनवले. पा आता आपल्याला जेवायचं आहे. जेवत नाही समजला जेवतो. जेव ना मग. कशी बनली पावली बरं करंजी मी बनवलेली. म्हणजे फक्त तळली, मी बनवली करंजी. मस्त बनली भावांना करंजी. वडे पाहिले गावाकडली पारंपरिक पद्धतीने वडे बनवले. मला दाखवले नाही कारण तर मी तिकडे व्हिडिओ एडिट करत होतो म्हणून दाखवले. काही वेळ भेटला नाही मध्ये. मस्त बनले वडे. आता सुकडे पाहतो. सुकडे मस्त बनली. अप्रतिम चव आहे भावांनो. असं हा आमचा आजचा नागपंचमीचा फराळ केला आम्ही. कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि ज्यांना आवडते अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. आमचे असेच गावाकडचे व्लॉग्स पाहण्यासाठी चॅनल अवश्य सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन दाबून ठेवा. पाहत राहा आमचे गावाकडचे जीवन. नमस्कार.